हॅलो फ्रेंड्स, कुकी पांडा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उरलेल्या भातापासून झणझणीत असा फोडणीचा भात. तर त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि बटाटे हे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे. ते मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीसाठी मीठ टाकायचं आहे. आता हे 1 ते 2 मिनिटासाठी वाफवायला ठेवायचं आहे, म्हणजे तोपर्यंत आपला टोमॅटो आणि बटाटा व्यवस्थित शिजेल. 1 ते 2 मिनिटांनंतर चेक करायचं. हे बघा, आपल्याला बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपला जो उरलेला भात होता तो घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे. याच्यावर कोथिंबीर टाकू शकता, त्याने पण अजून जास्त छान चव येईल. असा हा आपला उरलेल्या भातापासून बनवलेला झणझणीत फोडणीचा भात तयार आहे. हा फोडणीचा भात तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसा झाला होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.